श्री स्वामी समर्थ सर्वांना. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज पुत्रदा एकादशी. आज श्रीकृष्णाची विशेष करून सेवा केली जाते. ज्यांना कोणाला संतान प्राप्त करण्याची इच्छा आहे ते आज विशेष पूजा करतात श्रीकृष्णाची. खूप आपल्या सगळ्या एकादशींमध्ये हे एक एकादशी महत्त्वाची मानली जाते. आणि आजच्या दिवशी तुम्ही बाळकृष्णाला पंचामृताने अभिषेक घालू शकतात. पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून तुम्ही अभिषेक करावा. त्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतात. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमःचा जप करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवायचा तुम्ही जप करू शकतात. आणि अशा प्रकारे विशेष सेवा करून आपण संतान प्राप्तीची कामना श्रीकृष्णाकडे आजच्या दिवशी करू शकतो. आणि याचं खूप असं विशेष फळ मिळतं. आणि याच्यानं बरेच अशा अनेक कथा आपल्याला भागवतामध्ये पण बघायला मिळतात. आणि भरपूर वेळेस काय होतं ना, आपण सेवा करतोय किंवा आपण म्हणजे खूप असं करतो, उपवास करतो, तापास करतो, नवसं करतो, आणि तरीसुद्धा असे बरेच जण आहेत एवढं सगळं करून पण त्यांना संतान प्राप्ती नाही होत. मग कुठे ना कुठे मनामध्ये असं विचार येतो की एवढं सगळं करूनही आपल्याला का नाही मूल होते. किंवा भरपूर ठिकाणी असं असतं की नुसतं मुलीच असतात, मुलगा नाही होत. आणि आपल्याकडे नाही म्हटलं तरी मुलाचं विशेष महत्त्व आहे. कारण की आपल्याला पुढे वंश चालवण्यासाठी मुलगा हवा असतो. आपल्या शेवटचे अंत्यसंस्कारासाठी सुद्धा मुलाचं महत्त्व आहे. आता सगळं म्हणजे आपण म्हणतो की आता सगळं बदललं आहे, मॉडर्न झालं आहे हे ते, पण कुठे ना कुठे मनामध्ये प्रत्येकाच्या असतं की नाही प्रत्येकाला एक पुत्र हवाच असतो. तर पण नाही होत. भरपूर वेळेस आपण सेवा करूनसुद्धा, आणि म्हणजे आपले कर्म चांगले असतात, आपण असं म्हणतो की आमचे कर्म पण चांगले आहेत, काहीच प्रॉब्लेम नसतो, म्हणजे मेडिकली आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो, सगळ्या गोष्टी परफेक्ट असतात, पण तरी भरपूर जण असे असतात की त्यांना मूल नाही होत. म्हणजे मुलगा काय मुलगी काय होतच नाही, असेही भरपूर जण असतात. आणि मग कुठे ना मग असं भगवंतावरती विश्वास हे व्हायला लागतो की का आम्हालाच का नाही. भरपूर जणांना मुलं होतं, प्रत्येकाला मुलगा होतो, मुलगी होते, प्रत्येकाचा अधिकार आहे, मग आम्हालाच का नाही होते. आम्ही तर खूप पूजापाठ करतो, आम्ही तर खूप सेवा करतो, आम्ही तर कर्मही चांगले करतो. मग एवढंच म्हणजे ह्या असे अनेक प्रश्न जेव्हा येतात ना, तेव्हा एक भागवतामध्ये मी गोष्ट ऐकली होती, ती मला आजच्या दिवशी सांगावीशी वाटते. वृंदावनामध्ये एक व्यक्ती होते, ते खूप श्रीमंत होते. म्हणजे ते म्हणजे ही खूप अशी जुनी गोष्ट नाही आहे, 70-80च्या दशकातली ही गोष्ट आहे. आणि मी ही भागवतामध्येच ऐकली होती. तर तिथे की नाही काय होतं ना, त्यांची एवढी म्हणजे त्यांचे खूप प्रॉपर्टी असते. मग त्यांना सगळेजण सेठजीच म्हणायचे, कारण की त्यांची प्रॉपर्टी खूप असते, त्यांचे खूप वेगवेगळे बिझनेस होते. आणि त्यांचं त्यांच्या पत्नीवरती प्रेमही खूप असतं. आणि ते दोघंच असतात. मग सगळेजण नातेवाईक, घरातले त्यांचे आई वडील तेव्हा आधी सुरुवातीला त्यांना म्हणतात की, कारण की तेव्हा तर मुलाचं खूप असं क्रेज होतं ना. आता तरी समजा म्हणजे सगळ्यांचे विचार बदललेत, पण त्या काळी तर खूप जास्त असं होतं की पुत्र हवाच आहे, वंशाला दिवा हवाच आहे म्हणून. आणि ते स्वतः पण एकटेच असतात, त्यांनाही भाऊ वगैरे कोणी नसतो. मग त्यांच्या आईवडिलांची पण इच्छा अशी असते की म्हणजे आपल्या मुलाला मुलगा होऊन गेला तर मग आपण नातवाचं तोंड पाहिलं की आपण मरायला तयार वगैरे, असं पद्धतीचं होतं सगळ्या गोष्टी. आणि ते श्रीकृष्णाचे खूप परम भक्त असतात. पण त्यांच्या मनामध्ये असं कधीच येत नाही की देवाने मला का नाही पुत्र दिला. म्हणजे ते दोघं पती पत्नी असतात ना, ते खूप संतुष्ट असतात ह्या गोष्टीला घेऊन. आणि घरातल्यांनी प्रेशरही दिलं ना तर ते कधी डिस्टर्ब नाही होत. म्हणजे त्यांचं माइंडसेट असतं की देव नाही देते ना, तर दिलं तर देवाची खुशी, नाही दिलं त्यातही त्यांनी देवाचंच खुशी म्हणून त्यांनी ते गोष्ट स्वीकारलेली असते. आणि असं खूप कमी बघायला मिळतं, कारण की आपण माणूस आहेत, आपल्या खूप सगळ्या इच्छा असतात. पण म्हणजे जेव्हा आपल्याकडे ती गोष्ट नसते, ती मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो तरी भेटत नाही. आणि अशा सिच्युएशन्समध्ये पण देवावरती विश्वास ठेवणं थोडंसं अवघड होतं. आणि हे प्रत्येकासोबत होतं, माझ्यासोबतही होतं. तर ते तसे नसतात, मात्र ते खूप असे भक्त असतात आणि त्यांचा विश्वास असतो श्रीकृष्णावरती. मग त्यांना नातेवाईक वगैरे ते सगळेजण म्हणतात की तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दुसरं लग्न करा. मग त्यांचं त्यांच्या पत्नीवरती इतकं प्रेम असतं ना की ते म्हणतात की काही गरज नाही आहे मला दुसरं लग्न करण्याची. आणि जर देव देत नाही आहे तर देवाची इच्छा आहे, काहीतरी विचार केला असणार आहे ना भगवंताने. जर तुम्हाला सर्वांना देवाने मुलं दिली आहे आणि फक्त मला एकट्याला नाही दिलं आहे,
तर तिच्यामध्ये माझ्या ठाकूरजींची काहीतरी इच्छा असणार आहे, काहीतरी लीला असणार आहे आणि ते एवढं नॉर्मली ही गोष्ट घेत असतात. आणि मग ना हळूहळू त्यांचं वय व्हायला लागतं आणि मग त्यानंतर मग राहून ना बऱ्याच दिवसांनी म्हणजे असे 5-6 वर्ष गेले, काही गेले की लोकांना पुन्हा गोळा व्हायचे, कारण की त्यांची प्रॉपर्टी खूप असते. प्रत्येकाचं त्या प्रॉपर्टीवरती ते नातेवाईक वगैरे असतं ना, ते की ही प्रॉपर्टी मग जाणार कोणाला ना, यांना जर संतान नाही आहे तर मी ही प्रॉपर्टी जाणार कोणाला. आणि मग त्याच्यात त्यांचे आई वडीलही चालले जातात आणि मग उरतात हे दोघं पती पत्नीच. आणि नंतर मग एक दिवस असं होतं की त्यांचे लोक येतात आणि ते म्हणतात की आता तुमचं दुसरं लग्न करण्याचं वय पण नाही राहिलं आहे आणि प्रॉपर्टीही खूप आहे आणि आता म्हणजे आता उरलंच नाही आहे ना कोणी समजा, तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही कोणाचं मूल दत्तक का नाही घेते, एखाद्या कोणाचं तुमच्या नातेवाईकांपैकी एखाद्याचा मुलगा दत्तक घ्या, जेणेकरून तुमच्या प्रॉपर्टीला वारस पण भेटेल आणि तुमचा अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होऊन जाईल. आणि मग लोक हसायला लागतात त्यांना असं, आणि लोकांना खूप टिंगल वगैरे करतात म्हणजे. आणि हे सगळीकडेच होतं, असं नाही आहे की त्या काळात ह्या काळात नाही. जिथे देव आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी तिथे वाईट गोष्टी पण असतातच. आणि लोक त्यांची खूप मजा उडवत असतात की किती वर्षापासून हे श्रीकृष्णाची एवढी भक्ती करताय, एवढं करताय आणि देवाने एवढी प्रॉपर्टी दिली आहे, पण काय फायदा ना, याला तर वारीसच नाही आहे, हे नाही आहे, ते नाही. पण त्यांच्या मनामध्ये ना कधी कुणी काही बोललं ना तरी त्यांना काही फरक नव्हता पडत. त्यांचा एवढा दृढ विश्वास होता ना भगवंतावरती आणि एवढी श्रद्धा होती ना श्रीकृष्णावरती की ती कधीच डगमगत नाही. आणि मग एक दिवस ना ते म्हणजे असे वैतागून ना असं सहज बोलून जातात की मुलगा दत्तक घेण्याची जर गरजच आहे ना तर मी कोणाचा मुलगा का दत्तक घेऊ ना, मला जर कोणाला दत्तक घ्यायचं असेल तर मी माझ्या ठाकूरजीलाच दत्तक घेईल. आणि तसंही वृंदावनामध्ये वगैरे नाही का श्रीकृष्णाचं बालस्वरूपच खूप जास्त हे आहे आणि प्रत्येकजण श्रीकृष्णाला मुलाच्या स्वरूपात प्राप्त करण्याची तर अशी कामना करतोच. तर ते सहज बोलून जातात की मी आजपासून श्रीकृष्णाला मुलगा म्हणून दत्तक घेतो म्हणून. आणि मग सगळे लोक हसायला लागतात की श्रीकृष्ण तो तर देव आहे ना, त्याला तुम्ही कसं दत्तक घेऊ शकतात. ते म्हणतात का नाही घेऊ शकत मी श्रीकृष्णाला दत्तक. मग त्यातला एक सहज म्हणून जातो की ठीक आहे ना, तुम्ही प्रॉपर्टीसाठी जर वारीस म्हणाल तर श्रीकृष्णाला घेताय, तुमची ही जी सगळी प्रॉपर्टी आहे तुमच्या मरणानंतर ही सगळी तुम्ही समजा मंदिराला, त्यांच्या ट्रस्टला वगैरे दान देणार, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा मराल तर तुमचा अंत्यसंस्कार कोण करेल, त्यासाठी तर मुलगा हवा ना, त्यासाठी तर काही श्रीकृष्ण येणार नाही आहे. मग त्यांना खूप एक गोष्ट लागून जाते, म्हणजे एकदम ते हर्ट होतात आणि ते म्हणतात का नाही येणार, त्यांना फार राग येतो. ते म्हणतात तुम्ही असं कसं बोलू शकता, जर माझ्या प्रॉपर्टीवरती श्रीकृष्णाचा अधिकार आहे, जर मी माझी प्रॉपर्टी कृष्णाला देऊ शकतो तर तो घेतोय तर तो माझा अंत्यसंस्कार पण माझा श्रीकृष्णच करेल. मग लोक हसायला लागतात की असं थोडी होतं, तुम्ही प्रॉपर्टी देणार ती तर मंदिरामध्ये जाणार, तिथं ट्रस्टला जाणार समजा, त्याच्याने मंदिराचं कार्य वगैरे होणार त्याच्यासाठी ती जाणार. पण अंत्यसंस्कार करण्यासाठी साक्षात भगवंत कसा येऊ शकतो ना, आणि हे तर कलियुग आहे, असं तर शक्यच नाही आहे की. आणि एवढे आपण महान पण नाही आहे ना, एवढे म्हणजे ऋषी मुनी एवढं तप वगैरे करतात, त्यांच्यासारख्यांना श्रीकृष्ण प्राप्त होतो, असं सहज कसं कोणाला येणार. आणि कामना पण काय आहे की माझा अंत्यसंस्कार करणार, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे ना, भगवंत कधी कोणाचा अंत्यसंस्कार करूच कसा शकतो. मग ते एकदम विचाराने बोलतात की नाही नाही नाही, माझ्याही प्रॉपर्टी मी जर श्रीकृष्णाला देतोय तर माझ्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पण ही श्रीकृष्णाचीच आहे. आणि त्यांचा एवढा विश्वास असतो. मग लोक म्हणतात की आता बाबाचं वय झालं आहे आणि बाबाला पुत्रही नाही आहे म्हणून बाबा असा येड्यासारखा करतोय, म्हणजे त्यांना ना असं वेड्यामध्ये काढतात लोक. आणि नंतर म्हणतात की याच्या नांदी लागण्यात काही मतलब नाही आहे, आणि लोक नंतर मग ना ती गोष्ट सोडून देतात. आणि मग ह्या गोष्टीला ना असे 3-4 वर्ष होतात आणि त्यानंतर ना बाबा मरण पावतात. आणि मग जेव्हा ते जातात ना तेव्हा मग सगळे गावातले लोक गोळा होतात आणि मग सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं, कारण की ते म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे एक भक्त असतो ना, त्याच्यामुळे त्यांचं मन खूप चांगलं असतं. आणि ते काय करतात ना, त्यांना मूल नसतं पण त्यांचं मुलांवरती खूप प्रेम असतं, म्हणून ते गावातल्या सगळ्या मुलांना चॉकलेट, मंदिरातून येताना लाडू, पेढे, प्रसाद, फळं असं काही ना काही देत असतात आणि सगळ्या मुलांना खूप जीव लावत असतात. त्याच्यामुळे बाजूच्या गावातले सगळ्या मुलांचं ना म्हणजे ते असे फेमस होते ते बाबा, की हे बाबा येतात आणि मुलांना खाऊ देतात, खेळणे देतात, मुलांसोबत खेळायचे. त्याच्यामुळे ना मुलांमध्ये विशेष करून ते खूप जास्त असे फेमस होते, सगळ्यांना ते खूप आवडायचे. आणि मग जेव्हा ते जातात, जेव्हा सगळ्यांना कळतं ना, तेव्हा बाजूच्या गावातलेही लोक येतात आणि प्रतिष्ठित असतात, प्रॉपर्टी वगैरे त्यांची खूप असते, बिझनेस असतात, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट खूप असतात, खूप लोक तिथे येतात. आणि मग सगळ्यांच्या मनामध्ये फार म्हणजे वाईट पण वाटत असतं सगळ्यांना, की बिचाराने आयुष्यभर भगवंताची सेवा केली, कधी असं वाईट काम केलं नाही. आणि आजच्या मग त्या क्षणाला सर्वांनाच वाटतं की देवाने देऊन द्यायला पाहिजे होता ना बिचाराला मुलगा, देवाला याची दया नाही आली, असं तसं.
आणि काय फायदा ना एवढ्या भक्ती करण्याचा. आणि मरूस तर बाबाने श्रीकृष्णाचं किती केलं, पण श्रीकृष्णाला तर काही दया आलीच नाही. श्रीकृष्णाने तर मुलगा तर दूरच, मुलगीसुद्धा त्यांना दिली नाही. मग अशा बऱ्याच गोष्टी होतात. आणि मग ते म्हणतात की आपण असं किती वेळ बसून राहणार ना, आता ह्यांचा अंत्यसंस्कार तर आपल्याला करावा लागेल, मग कोण करेल हा प्रश्न तयार होतो. आणि मग त्यातला एक जण म्हणतो की नाही नाही, पण बाबांची तर इच्छा होती ना की माझा अंत्यसंस्कार तर श्रीकृष्णच करेल, मग आपण कसं करणार ना. मग ते म्हणतात की असं थोडीच आहे, भगवंत आहेत ते, कृष्ण आहे. बाबा तर वेडा होता, बाबा तर बोलून गेला रागाच्या ह्याच्यामध्ये ना, द्वेषामध्ये बोलून गेला. असं थोडीच होतं, देव कोणाचा येऊन अंत्यसंस्कार करतो का. मग त्यावरती बरीचशी अशी चर्चा होते. आणि याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ना काय होत असतं, ते जे मुलं असतात ना गावातले वगैरे सगळे जमलेले आजूबाजूच्या गावातले, ते खूप जोरजोरात रडत असतात, फार आकंत करत असतात. आणि मग सहज ना एका जणाची नजर त्या मुलांवर जाते. ते म्हणतात आपण असं करूया का की म्हणजे बाबांचं मुलांवरती खूप प्रेम होतं आणि विशेष करून मुलांचंही बाबांवरती प्रेम होतं, मग त्यापैकी आपण ह्या मुलांमधूनच एखाद्या मुलाला सांगूया का की बाबाचा अंत्यसंस्कार कर. मग ते म्हणतात की नाही, पण आपल्याला अंत्यसंस्कार करण्यासाठी जे मूल असणार आहे त्याच्या आईवडिलांची पण तर परमिशन लागेल ना. आणि ते जेव्हा बघतात ना तेव्हा एक मुलगा असतो आणि तो म्हणजे असा 5-6 वर्षाचाच असतो. आणि तो ना सगळ्यात जास्त रडत असतो, खूप आकंत करून रडत असतो, बाबाजवळच बसलेला असतो आणि अति रडत असतो तो. म्हणजे सगळ्या मुलांमध्ये जास्त करून तोच मुलगा रडत असतो. मग ते म्हणतात की हा मुलगा जो आहे ना, ह्याचं खूप जास्त प्रेम दिसतंय बाबांवरती, तर आपण ह्याच्याच हातून का अंत्यसंस्कार नाही करत. आणि मग ते म्हणतात पण हा मुलगा कोणाचा आहे, आणि गर्दी खूप असते. ते म्हणतात की आता याच्या आईवडील आपण कुठे शोधणार ना. आणि मग ते म्हणतात की पण आपण असं त्याला डायरेक्ट नाही घेऊ शकत ना. मग तेव्हा ते पंडितजी म्हणतात की नाही, कारण की तेव्हा नाही का सूर्यास्ताच्या आधी अंत्यसंस्कार करावे लागतात. ते म्हणतात की आपण किती वेळ बसणार ना, आपण काय करूया, ह्या मुलाच्या हातून अंत्यसंस्कार करून घेऊ बाबांचा, आणि नंतर मग याच्या आईवडिलांना आपण समजून सांगू आणि ते समजून जातील. मग ते काय करतात ना, त्या मुलाला घेतात, आणि तो मुलगा छोटा असतो, त्याला काय सांगणार ना ते. म्हणून मग ते पंडितजी, ते गावातले ते जे ठराविक लोक असतात ते घेतात आणि त्या मुलाच्या हातून ना बाबांचं ना पूर्ण अंत्यसंस्कार करतात. आणि नंतर मग तेव्हा अशी पद्धत होती ना की डायरेक्ट घरी नाही यायचे, तेव्हा नदीमध्ये स्नान करायचे ना. मग सगळेजण मग काय करतात ना, त्यांनी यमुनेमध्ये जातात आणि सगळेजण ना पाण्यामध्ये डुबकी मारतात. आणि मग ते पंडितजी वगैरे असतात ना, ते काय करतात ना, त्या मुलाला पण घेऊन जातात आणि त्याला घेऊन पाण्यामध्ये डुबकी मारतात आणि सगळेजण बाहेर येतात. तर तो मुलगा बाहेरच येत नाही. आणि मग एकाचं लक्षात होतं की तो मुलगा कुठे गेला, कारण की दादा त्याच्या आईवडिलांना भेटावं लागेल, त्यांना आपल्याला सांगायचं आहे की याच्या हातून आम्ही असं अंत्यसंस्कार केला म्हणून. तर मग ते शोधताय, तर ते म्हणतात की मुलगा तर बाहेर आलाच नाही. मग ते पुन्हा पाण्यामध्ये जातात. आणि असं नाही की नदीला खूप पाणी असतं किंवा तो वाहून जाईल किंवा तो बुडाला, असंही नाही होत. पाणी कमी असतं. ते म्हणतात की हा जर बुडाला असता किंवा वाहून गेला असता, कोणाला तर दिसला असता ना, आपण तर सगळे इथेच आहोत. मग मुलगा गेला कुठे. आणि मग ते शोधताय, मुलगाच दिसत नाही, कोणालाच मुलगा भेटत नाही. आणि मग ते म्हणतात की कोणाचा मुलगा होता, कोणाचा. एकही जण म्हणायला तयार नाही की आम्ही त्या मुलाला ओळखतो म्हणून. आणि मुलं खूप सारे असतात, त्याच्यामुळे ते कोणाच्या लक्षातही येत नाही. मग त्यातला ना एकाला ना डाऊट येतो की हे असं कसं झालं, कोण होता तो मुलगा. आणि मुलगा तर अति रडत होता. मग ते ना सहज तो म्हणतो की आपण एकदा ना बाबांच्या घरी जाऊन बघूया. तिथे तर तो गेला नसेल. आणि मग ते सगळेजण ना पुन्हा बाबाच्या घरी येतात की यांच्या नातेवाईकापैकी कोणाचा मुलगा होता की काय म्हणून सगळेजण येतात आणि बघतात तर मुलगा नाहीच आहे. आणि एक जणाला असं वाटतं, म्हणजे एकदम त्याला क्लिक होतं की बाबा नेहमी म्हणायचे की माझे ठाकूरजीच माझा अंत्यसंस्कार करतील, तर मग हा श्रीकृष्ण असू शकतो का. मनामध्ये एक असं सहज त्याच्या मनातनं शंका येऊन जाते. आणि तो म्हणतो की आपण यांचं देवघर बघायचं का. आणि जसं ते देवघराजवळ जातात तर जी बाळकृष्णाची मूर्ती असते ना, अक्षरशः ती पाण्याने चिंब ओली झालेली असते. बाळकृष्णाला जे वस्त्र घातलेले होते, तो जो विग्रह होता तो म्हणजे जसं पाण्यातून यांनी डुबकी मारून बाहेर निघाले, जेव्हा हे सर्व लोक ज्या पद्धतीने ओले होते त्या पद्धतीने ती मूर्ती पूर्ण, तो विग्रह श्रीकृष्णाचा ओला झालेला होता आणि त्या विग्रहातून पाणी गळत होतं आणि ते देवघरामध्ये सगळं पाणी सांडलेलं त्यांना दिसतं. आणि त्यावेळेस मग त्यांना समजतं की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्रीकृष्ण होते. आणि श्रीकृष्णांनी त्या बाबांची इच्छा पूर्ण केली. श्रीकृष्णाने स्वतः त्यांच्या हाताने त्या बाबांचा अंत्यसंस्कारसुद्धा केला. म्हणजे त्यांचं होतं ना त्या बाबांची तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास, दृढ विश्वास की श्रीकृष्ण माझं करेल.
तर तो विश्वास शेवटी भगवंतापर्यंत जातो. आपण म्हणतो ना की करणं वेगळं, बोलणं वेगळं, पण ते एक असतं ना की पूर्ण समर्पण ज्यावेळेस आपण करतो ना, तर साक्षात भगवंताला यावं लागतं. काय नाही करत देव ना, देव सगळं देतो, सगळं देतो. म्हणजे प्रॉपर्टीज म्हणाल तुम्ही, मूल बाळ घरदार सगळं देतो. पण अंत्यसंस्कारसारखं कार्यसुद्धा भगवंत किती इझी, म्हणजे कशा पद्धतीने करून गेला हे त्यावेळेस अनुभवायला मिळालं. आणि पूर्ण वृंदावनामध्ये त्यावेळेस इतकी चर्चा झाली होती की म्हणजे देव किती साधा आहे, देव किती त्याच्या भक्तांवर प्रेम करतो. फक्त तुम्हाला तिथे ना विश्वासाची गरज आहे, काहीच नाही लागत. म्हणजे असं खूप मंत्र जप तप करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त तुमचा एक दृढ विश्वास पाहिजे, एक समर्पण पाहिजे आणि साधं नामस्मरण करा. तुम्ही तुमचं कर्म चांगले करा तर तो भगवंत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. म्हणजे अंत्यसंस्कार करणारी गोष्टसुद्धा अशी इच्छा एका भक्ताची होती, तीसुद्धा श्रीकृष्णाने पूर्ण केली. आणि अजून काय आपण देवाकडे मागू शकतो ना, याच्यावरती तर काहीच नाही आहे. तर अशाही भक्तीचं स्वरूप असतं. त्याच्यामुळे ठीक आहे ना, देव देतो नाही देत ते तर आपल्या कर्मानुसार आपल्याला भेटतच असतं. त्याच्यामध्ये देवाची पण काही चूक नाही आहे ना. आपले प्रारब्ध असतात मागच्या जन्मातले, आपले भोग असतात. आता बरेच साधू संत सांगतच असतात ना. आता भागवतामध्ये पण खूप जण सांगतात, जसं प्रेमानंदजी पण खूप गोष्टी सांगतात. मग यातून हेच येतं ना की जे भेटतंय त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि दिलं तर आनंदच आहे, नाही दिलं तर देवाची खुशी, असं म्हणून ही गोष्ट आपण सगळ्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि अध्यात्मामध्ये हे एकच आहे, म्हणजे जेवढं मी आता श्रीकृष्णाचं ऐकलं आहे किंवा बघते किंवा जे काही वाचते त्याच्यातून एकच समजतं की आपल्याला फक्त एक्सेप्ट करायला शिकायचं आहे की ठीक आहे, जे काही आहे ना ते देवाची इच्छेने होतं आहे, याचा फक्त स्वीकार करायचा आहे आणि आनंदाने पुढे निघायचं आहे. बाकीचं देवावरती सोपवून द्यायचं. आणि मग अशा अनेक इच्छा आहेत आपल्या की देव भगवंत येऊन इतक्या सोप्या पद्धतीने पूर्ण करून जातो. आणि झालेली सर्व सेवा श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. काही चुकलं असेल तर क्षमा करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.